सर्वांना नमस्कार. तर एक्सलन्स ॲग्री अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी रेहान मुजावर कृषी विस्तार हा विषय घेत आहे. तर त्यामध्ये मागच्या व्हिडिओ तुम्ही बघितल्याच असतील, त्या हिशोबानेच आपण पुढं जात आहोत. जर का तुम्ही बघितल्या नसतील तर मागचे व्हिडिओ आधीचे पार्ट बघून घ्या, त्या हिशोबावरच पुढं पुढं आपण जात आहोत. तर या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत संगणक म्हणजेच कॉम्प्युटरचे पार्ट. आता आपल्याला सिलेबसला आहे ते एक एक्सटेन्शन टीचिंग मेथडमध्ये वापरलं जाणार एक साधन आहे. एक्सटेन्शन टीचिंग मेथडमध्ये वापरलं जाणार एक साधन आहे. तर संगणक, त्याचे पार्ट, त्याच्या मेमरी, ती साठवणूक क्षमता, दळणवळण, त्या गोष्टी कसं चालतात एकदम सिंपल आहे समजायला. पण ऍक्च्युअल त्या भाषेमध्ये आलं तर आपल्याला थोडं अवघड जाऊ शकतं. तर सुरू करूया आपण संगणक, आणि त्यानंतर आपण प्रोग्राम प्लॅनिंग प्रोसेस घेणार आहे, जी की खूप महत्वाची आहे. संगणकाची डेफिनेशन काय असेल? सरळ डेफिनेशन विचारतील मराठीत. डेफिनेशन काय असेल? बीजगणितीय तसेच तांत्रिक माहितीचे निरीक्षण, ग्रहण, बीजगणितीय तसेच तांत्रिक माहितीचे निरीक्षण, ग्रहण किंवा आकलन प्रक्रिया आणि प्रकटीकरण, आकलन प्रक्रिया आणि प्रकटीकरण, आणि आवश्यक असल्यास साठवण करणारे इलेक्ट्रॉनिक यंत्र म्हणजेच कॉम्प्युटर किंवा संगणक होय. येते यातले 2-3 शब्द महत्वाचे. बीजगणितीय किंवा तसेच तांत्रिक माहितीचे निरीक्षण, ग्रहण, आकलन प्रक्रिया, प्रकटीकरण तसेच साठवणूक करणारे, आवश्यक असल्यास साठवणूक करणारे जे काही इलेक्ट्रॉनिक यंत्र असते त्याला कॉम्प्युटर किंवा संगणक म्हणतात. सिंपल डेफिनेशन आहे. इथं कसं होतं की नॉर्मली आपण मानवी विचार जो करतो तसंच कॉम्प्युटर ते काम करतं. कॉम्प्युटर मधील सीपीयू जसा असतो, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, जे काय आपण सूचनांचा संच म्हणजे प्रोग्राम, दिलेल्या प्रोग्राम प्रमाणे प्रक्रिया करून निष्कर्ष देतो. म्हणजे जसं आपण प्रोग्रामिंग करतो तसं आपल्याला निष्कर्ष देतो. येते जसं आपण प्रोग्रामिंग करतो तसं तो आपल्याला निष्कर्ष देतो. तर बघूया आपण कॉम्प्युटर. तर संगणकातील प्रमुख भाग म्हणजे एक रचना म्हणून आपल्याला ही आहे. कॉम्प्युटर मधले 2 पार्ट पडतात कॉम्प्युटरचे, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. बघा 2 पार्ट पडतात महत्वाचे, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. प्रश्न कसे येतील त्याच्यावरच डिपेंड आहे. इथं काय नॉलेज घेणं खूप महत्वाचं नाहीये, ती एक्झाम कशी क्रॅक करता येईल हे महत्वाचं आहे. तो प्रश्न कसा सोडवता येईल. संगणकाचं तुम्ही पूर्ण पुस्तक वाचू शकता, 200 पानाचं पुस्तक वाचू शकता, पण तुम्हाला तो प्रश्न सोडवता आला नाही तर ते नॉलेज झिरो असेल. त्यामुळं प्रश्न कसे विचारले जातील आणि आपलं नॉलेज कसं असलं पाहिजे त्याच पद्धतीने आपण अभ्यास केला पाहिजे. आता संगणकातील प्रमुख भाग हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, 2 प्रकार असतात, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. हार्डवेअर म्हणजे काय की आपण जे डोळ्यांनी पाहू शकतो, संगणकाचे जे भाग असतात ना, जे डोळ्यांना दिसतात त्याला हार्डवेअर म्हणतात. संगणकाचे डोळ्यांना दिसणारे भाग, संगणकाचे आहेत ना, डोळ्यांना दिसणारे जे भाग असतात ना त्याला हार्डवेअर म्हणतात. डोळ्यांना दिसणारे भाग त्यांना हार्डवेअर. आता हार्डवेअरचे काम काय काय असते, काम आणि प्रकार. आता इथं प्रश्न विचारायला खूप जागा आहे. हा जो टॉपिक आहे ना हार्डवेअर, प्रश्न विचारायला खूप जागा आहे. तर माहिती ग्रहण करण्यासाठी म्हणजेच काय की संगणकाचे जे पार्ट असतात, म्हणजेच हा मॉनिटर आहे, हा सिस्टीम युनिट सीपीयू आहे, स्पीकर आहे, कीबोर्ड आहे, माऊस आहे, मायक्रोफोन आहे, हे जे काय आहेत, आणि प्रिंटर, हे जे काही पार्ट आहेत ते कोणता पार्ट कशासाठी वापरतात हे प्रश्नांमध्ये विचारलं जातं. तर सगळ्यात पहिल्यांदा माहिती ग्रहण करण्यासाठी, बघा माहिती ग्रहण करण्यासाठी म्हणजे इन्फॉर्मेशन घेण्यासाठी कोणकोणते पार्ट वापरतात. इनपुट घेण्यासाठी, इन्फॉर्मेशन घेण्यासाठी कोणते पार्ट वापरतात. कीबोर्ड, माऊस, माईक. बरोबर आहे. माऊसने आपण इन्फॉर्मेशन पुटअप करतोय, बरोबर.
माऊसनी कीबोर्डने टाईप करतोय, स्पीकरनी काहीतरी बोलतोय जे त्यामध्ये स्टोअर होते. तर ते माहिती ग्रहण करण्यासाठी काय काय वापरतो? कीबोर्ड, माऊस आणि माईक, या 3 गोष्टी आपण वापरतो माहिती ग्रहण करण्यासाठी. त्या माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी कोण काम करतं? प्रोसेसर, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. प्रक्रिया करण्यासाठी. प्रश्न थेट येऊ शकतो की संगणकामध्ये प्रक्रिया करण्यासाठी कुठला भाग वापर करतात, कोणता भाग वापरला जातो? तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट प्रक्रिया करण्यासाठी. तिसरा पार्ट येतो साठवण करण्यासाठी. म्हणजेच काय की आपण जी काय माहिती स्टोअर करण्यासाठी, माहिती स्टोरेज करतो आपण, इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी, तर काय काय वापरतात? फ्लॉपी ड्राईव्ह, CD ड्राईव्ह, हार्ड डिस्क, DVD, पेन ड्राईव्ह, या गोष्टी आपण संगणकाशी संबंधित जे की इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी वापरतो. फ्लॉपी ड्राईव्ह, CD ड्राईव्ह, हार्ड डिस्क, DVD, पेन ड्राईव्ह. ओके. माहिती ग्रहण करण्यासाठी काय वापरतो? प्रक्रिया करण्यासाठी, साठवणूक करण्यासाठी आणि प्रकटीकरण करण्यासाठी प्रिंटर, मॉनिटर, स्पीकर. म्हणजे प्रकटीकरण काय? आउटपुट. आपण त्यातनं आउटपुट काढतो. स्पीकर म्हणजे आपल्याला आवाज येतो, आपण काहीतरी इनपुट टाकतो, त्यातून आपल्याला काहीतरी आउटपुट मिळतं, तर आउटपुट म्हणजे स्पीकर. त्यानंतर मॉनिटर, आपल्याला स्क्रीनवर इन्फॉर्मेशन दिसत असते, तर ते प्रकटीकरण करण्याचं साधन आहे. प्रिंटर. त्यानंतर मॉनिटर आणि प्रिंटर म्हणजे आपण प्रिंट काढतो, ते आउटपुटचं एक साधन आहे. ओके. हार्डवेअरचे काम आणि प्रकार हे खूप महत्वाचं आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. पहिलं, माहिती ग्रहण करण्यासाठी कीबोर्ड, माऊस आणि तिसरं माईक. प्रक्रिया करण्यासाठी सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ती माहिती साठवणूक करण्यासाठी फ्लॉपी ड्राईव्ह, DVD, CD ड्राईव्ह, हार्ड डिस्क, DVD, पेन ड्राईव्ह. आणि प्रकटीकरण करण्यासाठी चौथं मॉनिटर, प्रिंटर आणि स्पीकर. प्रकटीकरण करण्यासाठी हे हार्डवेअरचे काम आणि प्रकार या 3 मध्ये मोडतात. सोपं आहे, फक्त प्रश्न विचारल्यानंतर कन्फ्युज व्हायचं नाही. कोणता पार्ट कशासाठी घेतो? इनपुट घेण्यासाठी कोणते पार्ट वापरतात, आउटपुटसाठी कोणते, प्रोसेसिंगसाठी कोणते आणि स्टोरेजसाठी कोणते, हे कॉम्प्युटरचे वेगवेगळे पार्ट कुठले कामासाठी वापरतात यावर प्रश्न विचारतात. ओके. आता सॉफ्टवेअर. आपण हार्डवेअर बघितलं. हार्डवेअर म्हणजे काय? जे डोळ्यांना दिसतं संगणकाचे पार्ट, ते हार्डवेअर मध्ये जातात. आता सॉफ्टवेअर म्हणजे आपल्याला माहिती आहे, जे डोळ्यांना न दिसणारा परंतु संगणकात सूचना देऊन त्याप्रमाणे काम करण्यास लावणारा सूचनांचा संच, याला प्रोग्राम किंवा सॉफ्टवेअर असे म्हणतात. बघा, जो डोळ्यांना दिसत नाही पण संगणकाला सूचना देतो किंवा तू असं काम कर, तू तसं काम कर, सूचनांचा संच असतो. आता कोणतंही ऍप्लिकेशन घ्या, कोणतंही सॉफ्टवेअर घ्या, ते सॉफ्टवेअर कसं काम करतं बघा. ते एक प्रोग्राम असतो, तो एक सूचनांचा संच असतो. तो जसं आपण त्याला कमांड देईल तसं ते काम करतं. म्हणजे एकदम बेसिक, म्हणजे छोटे छोटे सॉफ्टवेअर म्हणलं तर आपण लहानपणी गेम खेळायचो, ते बी एक ऍप्लिकेशनच आहे ना, एक प्रोग्रामच आहे तो. गेम खेळायचो, सापाची गेम, आणि आत्ताचा जो काय गेम खेळतो पबजी, त्या प्रोग्रामिंग मध्ये किती फरक आहे, बरोबर ना? सूचनांचा संच. आपण त्या सापाच्या गेम मध्ये फक्त डाव्याला वर खाली इकडं तिकडं करू शकतो, पण आता सिस्टीम खूप पुढे गेलेली आहे, तर ते एक सॉफ्टवेअरच आहे. अशा अनेक प्रोग्रामचे मिळून विशिष्ट प्रकारचे पॅकेज तयार होते. म्हणजे सॉफ्टवेअरचं पण एक पॅकेज तयार होतं, म्हणजे जसं MS ऑफिस कसं आहे तसं पुढे घेणार आहे आपण. सॉफ्टवेअरचे 2 प्रकार पडतात, एक ऑपरेटिंग सिस्टीम किंवा सिस्टीम सॉफ्टवेअर आणि दुसरं ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. बघा,
ऑपरेटिंग सिस्टीम आणि सिस्टीम सॉफ्टवेअर आणि दुसरं ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर असे दोन प्रकार पडतात. मग हे ऑपरेटिंग सिस्टीम काय असते? आपण असा प्रश्न विचारतो की ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आहे? ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आहे? विंडोज 10 आहे, ऐकलं असेल लॅपटॉपमध्ये. लॅपटॉपमध्ये आत्ता काय? विंडोज 10 आहे, विंडोज 11 आहे, विंडोज 10 आहे. मग ती झाली ऑपरेटिंग सिस्टीम, जे की असं काय म्हणतात त्याला, सगळ्या ऍप्लिकेशनला कामाला लावणारे एक हेड ऍप्लिकेशन असते, ती असती ऑपरेटिंग सिस्टीम. त्याला सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणतात. आणि ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर पुढे बघू. त्यातलं ऑपरेटिंग सॉफ्टवेअर काय असते? यामुळे ना त्या त्या कॉम्प्युटरच्या हार्डवेअरचे जे काही पार्ट असतात, प्रमुख भागांना कसे काम करायचे, त्या त्या कॉम्प्युटरच्या हार्डवेअरचे जे काही भाग असतात त्या भागांना कसं काम करायचं त्यासाठी ते कमांड देत राहतात. म्हणजेच कोणते सॉफ्टवेअर? विंडोज 95, MS डॉस, विंडोज 98. जसं जसं पुढे जात गेलं आता विंडोज 10 आहे. हे बघा, हे चिन्ह जर का खूप जुना कॉम्प्युटर असेल तर असं चिन्ह येतं, असं असं हे चिन्ह येतात. मग त्यानंतर विंडोज XP, विंडोज विस्टा, विंडोज 7, विंडोज 8 असे येत गेले. सगळ्यात पहिल्यांदा विंडोज 1 आलं 1985 ला. तसं हळूहळू विंडोज 7 पर्यंत, विंडोज 10 पर्यंत येत गेले. हे ऑपरेटिंग सिस्टीम सॉफ्टवेअर आहेत. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे विचारलं जातं लॅपटॉप विकत घ्यायला गेले तुम्ही तर ऑपरेटिंग सिस्टीम काय? तर ती ही असते ऑपरेटिंग सिस्टीम, हेड असते, सिस्टीम सॉफ्टवेअर म्हणतात त्याला. आणि ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे त्यामध्ये जे ऍप्लिकेशन काम करत असतात. ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये परत आपल्या मोबाईलमध्ये पण एक ऑपरेटिंग सिस्टीम असते आणि त्याच्यामध्ये हे बाकीचे सिस्टीम काम करत आहेत, बाकीचे ऍप्लिकेशन काम करत असतात. मग ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे कोणते? की सगळ्यात पहिल्यांदा MS ऑफिस, जे आपण कॉम्प्युटरमध्ये डेली लाईफमध्ये वापरतो. मग त्या MS ऑफिसमध्ये MS वर्ड आहे, MS म्हणजे मायक्रोसॉफ्ट कंपनीचं नाव आहे. MS वर्ड, MS पेंट, MS पॉवर पॉइंट, MS एक्सेल या वेगवेगळे ऍप्लिकेशन आपण वापरतो आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया करतो. म्हणजेच कोणत्या? दिलेल्या माहितीची प्रक्रिया करताना त्यामध्ये शब्द प्रक्रिया म्हणजे वर्ड मध्ये करतो शब्द प्रक्रिया, गणितीय प्रक्रिया, तारखी प्रक्रिया, स्लाइड तयार करणे. म्हणजे ह्या ज्या स्लाइड तयार केल्या त्या पण MS पॉवर पॉइंट मध्येच केलेल्या आहेत. PPT. परत मोठ्या माहितीचे व्यवस्थापन एक्सेल मध्ये करतो आपण, इन्फॉर्मेशनचं व्यवस्थापन करतो. करमणूक, शिक्षण, दळणवळण यासाठी ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर वापरतात. सध्या मी सांगितल्याप्रमाणे MS ऑफिस जे आहे त्या MS ऑफिस ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरचा वापर केला जातो. त्यामध्ये पॅकेजचा समावेश आहे. MS म्हणजे मायक्रोसॉफ्ट कंपनी. मग ह्यामध्ये MS वर्ड, MS एक्सेल, MS पेंट, MS ऍक्सेस, MS पॉवर पॉइंट हे वेगवेगळे ऍप्लिकेशन त्या ऍप्लिकेशन मध्ये येतात, म्हणजे ऍप्लिकेशनच्या संचमध्ये येतात. तर आपण बघितलं रचना म्हणजे कॉम्प्युटरच्या रचनेमध्ये दोन प्रकार पडतात. हे खूप इन डिटेल जाऊ शकतं, म्हणजेच की काय वाचायचं म्हणलं तर खूप डिटेल. मग कीबोर्ड कसा वर्क करतो, मग त्यामध्ये काय किती बटन आहेत आणि काय काय एवढं काय गरजेचं नाही. कारण की आपली जी एक्झाम आहे ती एवढी हार्ड लेवल नाही, लेवल डिप्लोमा आहे. आणि जे काही MPSC ला संगणकाचे म्हणजे कॉम्प्युटरचे प्रश्न येतात किंवा IBPS ला जे कॉम्प्युटरचे प्रश्न विचारले जातात ते कॉम्प्युटरचे प्रश्न वेगळे असतात. वेगळे इन द सेन्स की त्यामध्ये लॉंग फॉर्म विचारलेले असतात, बरंच काय काय असतं. कारण की त्याची लेवल डिप्लोमा नसते, डिग्री असते. त्यामुळं जर का तुम्ही त्या प्रश्नांना कम्पेअर करायला जाताल ना तर ती चूक होईल. कारण की त्या प्रश्न अवघड विचारले जातात जे काय कॉम्प्युटरचे येतात. म्हणजे PSI मेन्सला, वेगवेगळ्या मेन्सला कॉम्प्युटर म्हणून एक सेपरेट विषय आहे. तर मग त्याबरोबर हे कम्पेअर करू नका. हे आपल्या ऍग्रिकल्चर म्हणजे टेक्निकल मधला, एक्सटेन्शन मधला कॉम्प्युटर एक हा पार्ट आहे. त्याच्यामुळे आपल्याला किती वाचायचं ना हे कळालं पाहिजे की प्रश्न किती येतील, चान्सेस किती आहेत. आता प्रश्न ज्यावेळेस काढेल एखादा तर त्याला एक्सटेन्शनवर काढेल, काही संगणकावर प्रश्न काढत बसेल, म्हणजे विचार करायसारखी गोष्ट आहे. ठीक आहे बाबा, त्याला काढूशी वाटला तर ठीक, पण जर का नाहीच वाटलं नाही काढू शकत. कारण की एक्सटेन्शन टीचिंग मेथड्स आहेत, प्रोग्राम प्लॅनिंग आहेत, एवढ्या मोठ्या स्कीम आहेत, एवढं सगळं प्रश्न विचारायला जागा असताना तो संगणकाकडे कशाला वळल. म्हणजे थोडं विचार करा.
ह्या टॉपिकचा आणि त्या हिशोबाने अभ्यास ठेवा. 2 बघितलं रचनामध्ये, कॉम्प्युटरच्या स्ट्रक्चरमध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. हार्डवेअर म्हणजे डोळ्यांनी पाहू शकतो ते हार्डवेअर येतं. हार्डवेअरमध्ये प्रकार पडतात की इनपुट म्हणजेच इनपुट माहिती ग्रहण करण्यासाठी कीबोर्ड वापरतो, माऊस वापरतो. प्रक्रिया करण्यासाठी म्हणजे प्रोसेसिंग, आपला सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असते सीपीयू. त्यानंतर आउटपुट इन्फॉर्मेशन प्रकटीकरणासाठी प्रिंटर, स्पीकर हे वापरतात. आणि चौथं माहिती साठवण्यासाठी फ्लॉपी डिस्क, CD ड्राईव्ह, DVD आणि हार्ड डिस्क या गोष्टी वापरल्या जातात. ती की त्याशी संबंधित आहेत. आता कॉम्प्युटरचे उपयोग सांगायचे म्हणलं तर तुम्ही एक पानभर माहिती लिहाल. कॉम्प्युटरचे उपयोग भरपूर माहिती, उपयोग भरपूर आहेत, म्हणजे त्याला लिमिटेशन्स नाहीत. कॉम्प्युटरच्या उपयोगाला लिमिटेशन्स नाहीत. तरी आपण महत्वाचं बघू. ज्यावेळेस ऑपरेटिंग सिस्टीम सुरू होते त्यावेळेस संगणक वापरणारा व्यक्ती असतो ना, तो कीबोर्ड, फ्लॉपी डिस्क किंवा माऊसद्वारे तो संगणक हाताळतो आणि त्या संगणकांना माहिती किंवा सूचना देतो की बाबा तुम्ही काम कसं करायचे. म्हणजेच की काय की आपण बटन दाबलं तर कॉम्प्युटर डायरेक्ट चालू होत नाही. तुम्ही जोपर्यंत त्याला इनपुट देत नाही तोपर्यंत तो आउटपुट देणार नाही. म्हणजेच काय की तुम्ही माऊस घेतला, तो स्क्रोल बार असतोय, जोपर्यंत तुम्ही त्या ऍप्लिकेशनवर क्लिक करणार नाही तोपर्यंत ते ओपन होणार नाही. तुम्ही जोपर्यंत MS ऑफिस, MS वर्ड वर क्लिक करणार नाही, म्हणजेच की काय करताय तुम्ही काहीतरी इनपुट देताय. त्याला इनपुट दिलं म्हणजे काय की माऊस द्वारे इनपुट देताय. MS वर्ड समजा उदाहरण घ्या, MS वर्ड ओपन केलं. वर्ड ओपन केल्यावर तुम्ही जो विचार करताय ते त्यामध्ये येईल का? नाही. तुम्हाला टाईप करावं लागेल कीबोर्डद्वारे, बरोबर. तुम्हाला कीबोर्डद्वारे टाईप करावं लागेल, म्हणजेच काय इनपुट द्यावं लागेल आणि ते आउटपुट कुठं दाखवल? स्क्रीनवर, म्हणजेच मॉनिटरवर आउटपुट दाखवल. आणि ती जी काही इन्फॉर्मेशन मिक्सचर होणार आहे ते प्रोसेसिंग युनिटला होणार आहे. आणि जर का आपल्याला सेव्ह करायचं असेल म्हणजे राईट क्लिक अँड सेव्ह आपण म्हणतो, ते जे सेव्ह असेल ऑप्शन, तर आपण माहिती पण सेव्ह करू शकतो कॉम्प्युटरच्या हार्ड डिस्क मध्ये. हे झाला पूर्ण कॉम्प्युटरचा वापर. म्हणजेच काय की परत काय त्यानुसार आवश्यक प्रोग्राम सुरू करून त्यामध्ये माहिती भरून त्याची आवश्यक प्रक्रिया, प्रकटीकरण आणि साठवण केली जाते, मी जे सांगितलं तेच. त्यानंतर प्रिंटरचा वापर करून, आता त्यामधला एक पार्ट आहे, प्रिंटरचा वापर करून आपण पाहिजे ती छपाई करू शकतो कुठल्याही कागदावर, जे की कॉम्प्युटरमध्ये इन्फॉर्मेशन आहे. तसेच कॉम्प्युटरद्वारे इंटरनेटचा वापर करून आपण ईमेलद्वारे कुणाला पण पाठवू शकतो आणि गुगल सर्च इंजिनद्वारे आपण काही पण सर्च करू शकतो. हे थोडं कॉम्प्युटरचा बेसिक यूज आहे, म्हणजे बेसिक यूज कॉम्प्युटरचा. आता कसं आहे, मोबाईलमध्ये सगळे ऍप्लिकेशन सगळं काय आलेलं आहे, जे काय कॉम्प्युटरमध्ये तेच मोबाईलमध्ये येतं. पण काही काळापूर्वी फक्त कॉम्प्युटरच यूज केले जायचे, त्याचं हे पूर्णपणे आहे. आता ही माहितीची साठवण्याची पद्धत, आता हे थोडं नवीन आहे बघा. आपण जी भाषा वापरतोय, काय आपण XYZ भाषा वापरतो, मराठी, इंग्रजी, हिंदी, कन्नड, तमिळ, कुठल्या भाषा वापरतोय, त्या भाषा कॉम्प्युटरला समजतात का? नाही. तर कॉम्प्युटर आहे ना एक वेगळी भाषा समजतो. तो फक्त 2च आकड्यात भाषा समजतो, 0 आणि 1 हे 2च आकडे वापरले जातात. हे नवीन असेल तुमच्यासाठी. कॉम्प्युटर आहे ना फक्त त्याला आहे ना 0 आणि 1 हे 2च अंक समजतात. ह्याला काय म्हणतात? बायनरी सिस्टीम. त्याला 2च अंक समजतात, 0 आणि 1, त्याला बायनरी सिस्टीम म्हणतात. हे लक्षात ठेवा. कॉम्प्युटर सगळं जर येत असेल ना तर हे माहित नसते, हे बेसिक माहित नसते. किती फास्ट चालवा कॉम्प्युटर, पण हे माहिती नसते. त्याला फक्त 2च आकडे समजतात, 0 आणि 1. हे समजलं, इथपर्यंत समजलं, त्याला बायनरी सिस्टीम म्हणतात. पुढचं बघू. आपण त्याला जेवढी काय माहिती पुरवतो ना, म्हणजेच काय अक्षर, अंक, चिन्ह, चित्र, शब्द, लेखनाच्या खुणा, आवाज, कॉम्प्युटरला दिलेली सूचना केवळ 2 अंकातच कॉम्प्युटरला समजते. आपण जी काही इन्फॉर्मेशन देतो ना, तो जो काही प्रोसेस करतो बायनरी सिस्टीम मध्ये, ते 0 आणि 1 मध्येच करतो. त्याला या 2 अंकातच समजते. बघा, त्याला या 2 अंकातच समजते. हे
आता हे कसं हे जरा ऐकणाऱ्याला कुछ तो नया आहे यह, म्हणजे नवीनच काहीतरी वाटत असेल, पण हेच आहे, हे खरं आहे. आणि यही सत्य आहे. आपण पुरवलेल्या प्रत्येक माहिती म्हणजेच अक्षर, अंक, चिन्ह आपण जे काय पुरवतोय ते फक्त 2 अंकातच कॉम्प्युटरला समजतं. 2च अंकात कॉम्प्युटर समजतो. मग प्रत्येक अंक, अक्षर, चिन्ह कॉम्प्युटरला समजून सांगण्यासाठी 8 क्रमांक 0 व 1 वापरून लिहिला जातो. बघा, प्रत्येक गोष्ट समजण्यासाठी ना 8 घरात लिहिला जातो. प्रत्येक मुद्दा 8 घरात, 0 आणि 1 या फॉर्मॅटमध्ये 8 घरात लिहिला जातो त्याला. आणि प्रत्येक ह्याला एक बीट म्हणतात एका घरास, म्हणजे असं 1 0 1 1 1 0 1 1, तर ह्याला एक बीट म्हणतात. बीट, एक बीट म्हणतात, बरोबर आहे. आणि असेच 8 बीटचा मिळून आहे ना एक बाईट तयार होतो. एवढं लक्षात ठेवा. आता हे थोडं लक्षात ठेवा की एक बाईट हा 8 बीटचा मिळून बनतो. हे बेसिक आहे. ओके, 8 बीटचा मिळून एक बाईट बनतो. हे जे 8 बीट असतात ना हे 8 अंक असतात, 8 क्रमांक असतात, 8 घरं असतात. त्या 8 घरांचा मिळून एक बाईट बनतो. ओके, आता आपण काय वापरतो तर स्पीड किती म्हणतो 100 KB 200 KB. तर ज्यावेळेस 1024 बाईट होतात त्यावेळेस 1 KB होतं. येते 1024 बाईट होतात त्यावेळेस 1 KB होतं. मग तसंच 1024 KB म्हणलं तर किलोबाईट म्हणलं तर 1024 1 मेगाबाईट, MB, GB, TB असंच पुढे वाढत जातं. असंच पुढे वाढत जातं. हा खेळ समजला? हे कळालं? म्हणजे हे बेसिक आहे, हे सगळ्यांना माहिती पाहिजे. कॉम्प्युटर तर सगळे वापरतात पण आपल्याला हे माहित नसते की कॉम्प्युटर कसा काम करतो. परत एकदा सांगतो की सगळ्यात पहिल्यांदा कॉम्प्युटरला आपण जी भाषा बोलतो ती समजत नाही. कॉम्प्युटर कसं काम करतो 0 आणि 1 या 2 आकड्यामध्येच काम करतो. मग आपण समजा एखादी इन्फॉर्मेशन त्याला प्रोव्हाइड केली तर ते 8 क्रमांक म्हणजे 8 घरात ती माहिती लिहितो. म्हणजे एक घर म्हणजे एक बीट असतं. एक बाईट होण्यासाठी 8 बीट लागतात. तसंच मग पुढं पुढं जात जातं. 1024 बाईट म्हणलं तर 1 किलोबाईट. असंच MB पुढं पुढं जात जातं. GB 1 GB 1 TB असंच पुढं पुढं जात जात जातं. ओके, हे आहे पूर्ण गणित याचं कॉम्प्युटरचं. माहिती साठवणं. माहिती कशी साठवतो आपल्याला बाकी तर माहिती आहे की त्याच्या हार्ड डिस्क मध्ये आपण इन्फॉर्मेशन सेव्ह करून ठेवतो. ही इन्फॉर्मेशन महत्वाची नाही, तो साठवणूक कशी करतो माहितीची तर ही अशी. मग ते कसं फॉर्मेशन होत जातं हे लक्षात असू द्या. ही बेसिक कन्सेप्ट आहे. परीक्षेला जर नाही विचारली ना तरी भविष्यात आयुष्यात सगळीकडे कामाला येते. आता मेमरी. साठवणुकीमध्येच मेमरी, वेगवेगळ्या मेमरी असतात. सीपीयू मध्ये ना प्रक्रियेसाठी आवश्यक सूचना असतात. म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असतोय. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट जो असतोय प्रक्रियेसाठी आवश्यक सूचना असतात. त्यामध्ये सूचनाचा संच म्हणजेच काय प्रोग्राम साठवण्याची क्षमता नसते. त्यामध्ये रजिस्टर असतात पण त्यामध्ये थोडी माहिती साठवता येते, परंतु जास्त माहिती साठवण्यासाठी मेमरीची आवश्यकता असते. म्हणजे कसं होतं की ऑपरेटिंग सिस्टीम असती त्यामध्ये, म्हणजे एक छोटी कमी मेमरी असती. म्हणजे उदाहरण घ्यायचं म्हणलं ना तर आपलं सिम कार्ड, तर आपलं सिम कार्ड मध्ये काही सेपरेट मेमरी साठवण्यासाठी जागा नाहीये, पण कॉन्टॅक्ट लिस्ट सेव्ह करताना आपल्या सिमला पण नंबर सेव्ह होतात. आपल्या सिमला पण नंबर सेव्ह होतात, तर त्याची एक काहीतरी मेमरी असते. पण अजून जर का तुम्हाला काही सेव्ह करायचं असेल ना तर ते त्यामध्ये बसणार नाही, ते त्या प्रोग्रामिंगची मेमरी असते. पण तुम्हाला जर का अजून काही सेव्ह करायचं असेल तर तुम्हाला मेमरी लागल. मग आपली सेपरेट इंटरनल मेमरी आणि एक्सटर्नल मेमरी असती, जी की 64 128 अशा
GB मध्ये मेमरी असते. हे समजलं. CPU त्यामध्ये रजिस्टर असतात, त्यामध्ये फक्त थोडी माहिती साठवता येते, परंतु जास्त माहिती साठवण्यासाठी मेमरी लागते. मेमरी दोन प्रकारच्या असतात, एक तात्पुरती मेमरी आणि दुसरी कायम मेमरी. तात्पुरती मेमरी म्हणजे रॅन्डम ऍक्सेस मेमरी. बघा, रॅन्डम ऍक्सेस मेमरी, रॅम म्हणतात त्याला, रॅम. तात्पुरती मेमरी रॅन्डम ऍक्सेस मेमरी आणि कायमची मेमरी म्हणजे रॉम, रीड ओनली मेमरी. तर ह्यामध्ये सगळ्यात पॉइंट ऑफ कन्फ्युजन काय की आपण काय म्हणतो की रीड ओनली मेमरी म्हणलं ना तर तात्पुरती मेमरी असेल. कारण की का की रीड ओनली म्हणतो म्हणजे एकदाच वाचायचे आणि बाकी सगळं निघून जाते, पण तसं नाहीये. रीड ओनली मेमरी म्हणजेच कायमची मेमरी. हे पॉइंट ऑफ कन्फ्युजन, इथं कन्फ्युजन होतं, ते कन्फ्युजन दूर करा. रीड ओनली मेमरी म्हणजेच कायम मेमरी आणि रॅन्डम ऍक्सेस मेमरी म्हणजे तात्पुरती मेमरी. रॅन्डम ऍक्सेस असतो त्यामध्ये. रॅन्डम ऍक्सेस मेमरी म्हणजे तात्पुरती मेमरी आणि कायम मेमरी म्हणजे रॉम, रीड ओनली मेमरी. कायम मेमरी म्हणजेच परमनंट मेमरी. आता ह्या दोघांचं क्लासिफिकेशन म्हणजेच दोन इन डिटेल घेऊया. रॅम, रॅमलाच रॅन्डम ऍक्सेस मेमरी म्हणतात, तात्पुरती मेमरी म्हणतात किंवा व्होलाटाईल मेमरी पण म्हणतात. हे तीन शब्द लक्षात ठेवा. तात्पुरती मेमरी रॅम, रॅन्डम ऍक्सेस मेमरी, रॅन्डम ऍक्सेस मेमरी किंवा व्होलाटाईल मेमरी. तात्पुरती मेमरी त्यालाच रॅम म्हणतात, रॅन्डम ऍक्सेस मेमरी किंवा व्होलाटाईल मेमरी म्हणतात. ओके. ज्यावेळेस कॉम्प्युटरचा विद्युत पुरवठा बंद होतो म्हणजे इलेक्ट्रिसिटी जाती, त्यावेळेस आपण जे काही काम केलेलं असतं ते जर का सेव्ह केलेलं नसेल तर ते सगळं पुसून जातं म्हणजे निघून जातं, ते राहत नाही. ते असती रॅम, रॅन्डम ऍक्सेस मेमरी. कॉम्प्युटरचा विद्युत पुरवठा बंद होताच रॅम मधील माहिती नाहीशी होते. रॅम मधील माहिती नाहीशी होते. सुरुवातीला आपण जे कॉम्प्युटरवरच काम करतो ते रॅम मेमरीमध्ये साठवले, तात्पुरतं साठवलं जातं आणि कायम साठवायचं असेल तर आपण त्याला आपल्याला कायम मेमरीचा वापर करावा लागतो. जर का आपण नॉर्मली जे काही काम करत असतो कॉम्प्युटरवर सुरुवातीचं जर का ते सेव्ह केलं नाही, समजा वर्डमध्ये आपण टायपिंग केलं, आता आलंय रिकव्हरी म्हणून ऑप्शन, पण वर्डमध्ये आधी कसं होतं, आधी टायपिंग केलं आणि अचानक लाईट गेली तर सगळं संपून जायचं सेव्ह न केल्यामुळं. जर का सेव्ह केलं असतं तर ते कायम मेमरीमध्ये गेलं असतं. आता दुसरं कायम मेमरी, त्यालाच रॉम म्हणतात, रीड ओनली मेमरी, त्यालाच परमनंट मेमरी म्हणतात. परमनंट मेमरी म्हणतात, परमनंट मेमरी म्हणतात. यामध्ये काय होतं, माहिती आहे ना ही कायमस्वरूपी सिस्टीम मध्ये साठवली जाते, कायमस्वरूपी साठवली जाते आणि त्यामध्ये ऑपरेटिंग सिस्टीम किंवा रॉम प्रकारची मेमरीमध्ये साठवली जाते. जी ऑपरेटिंग सिस्टीम असते ना ती रॉम मध्ये साठवली जाते. ओके, रॉम मध्ये साठवली जाते. त्यामुळे हार्डवेअर तपासणी व इतर मेमरी तपासणी देखील कामे कॉम्प्युटर करू शकतो. काय नाही, प्रश्न विचारला तर यावरच, एकतर कॉम्प्युटरचे भाग आणि ते काय काम करते हा जेव्हा प्रश्न विचारतील, किंवा रॅम आणि रॉमवर. आणि रॅम आणि रॉम मध्ये कन्फ्युजन परमनंट, व्होलाटाईल, टेम्पररी, परत रीड ओनली मेमरी, रॅन्डम ऍक्सेस मेमरी, आणि विद्युत पुरवठा बंद केला आणि ती मेमरी सगळी निघून गेली तर ती कुठली मेमरी येईल. तर हे सगळं यामध्ये येतं, हे सगळं यामध्ये येतं. आता थोडे क्वेश्चन्स बघू आपण. प्रश्न बघा, बीजगणितीय तसेच तांत्रिक माहितीचे निरीक्षण, ग्रहण किंवा आकलन प्रक्रिया आणि प्रकटीकरण तसेच आवश्यक असल्यास साठवण करणारे इलेक्ट्रॉनिक यंत्र म्हणजे डॅश डॅश होय. बीजगणितीय यंत्र तसेच तांत्रिक माहितीचे निरीक्षण, ग्रहण किंवा आकलन प्रक्रिया आणि प्रकटीकरण तसेच आवश्यक असल्यास साठवणूक करणारे इलेक्ट्रॉनिक यंत्र म्हणजेच कॅल्क्युलेटर नाही, प्रिंटर नाही, टाइपरायटर नाही, आन्सर इज संगणक. आता हे इथं सोपं वाटतं पण तिथं ऑप्शन अजून अवघड आले तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे.
संगणक. आता पुढचा प्रश्न, माहिती प्रकटीकरण करण्यासाठी संगणकातील खालील कोणता भाग वापरला जातो? प्रकटीकरण, प्रकटीकरण आउटपुट प्रकटीकरण करण्यासाठी. तर मला सांगा, कीबोर्ड कशासाठी वापरतात? इनपुट टाकण्यासाठी वापरतो आपण, बरोबर. कीबोर्ड इनपुट, माऊस इनपुट टाकण्यासाठी वापरतो, हार्ड डिस्क साठवणूक करण्यासाठी वापरतो, आणि मॉनिटर प्रकटीकरण म्हणजेच प्रेझेंटेशन प्रकटीकरण करण्यासाठी वापरतो. आन्सर इज 4. नेक्स्ट क्वेश्चन, माहिती ग्रहण करण्यासाठी संगणकातील खालीलपैकी कोणता भाग वापरला जातो? ग्रहण करण्यासाठी बघा, तर सगळ्यात पहिला घेऊ फ्लॉपी ड्राईव्ह. यामध्ये आपण स्टोरेज करतो. प्रिंटर हे आउटपुटचं डिव्हाइस आहे ज्यातनं आउटपुट निघतं. त्यानंतर मॉनिटर हे काय आउटपुटचं डिव्हाइस आहे, आणि इनपुट टाकण्यासाठी माहिती ग्रहण करण्यासाठी इट्स आन्सर इज 4 कीबोर्ड. ओके, कीबोर्ड. पुढचा प्रश्न, डोळ्यांना न दिसणारा परंतु संगणकास सूचना देऊन त्याप्रमाणे काम करावयास लावणारा सूचनांचा संच याला म्हणतात डॅश डॅश असे म्हणतात. म्हणजे डोळ्यांना न दिसणारा परंतु संगणकास सूचना देऊन त्याप्रमाणे काम करायला लावणारा सूचनांचा संच. म्हणजे हार्डवेअर म्हणजे काय, आपल्याला डोळ्यांना दिसतो त्यामुळे नाही. मेमरीचा काही संबंध नाही. कीबोर्ड नाही. कीबोर्ड आपल्याला हार्डवेअरचाच एक प्रकारे डोळ्यांना दिसतो. तर आन्सर इज 4 सॉफ्टवेअर. आन्सर इज 4 सॉफ्टवेअर. असे प्रश्न येऊ शकतात संगणक या टॉपिकवर. असे प्रश्न येऊ शकतात संगणक या टॉपिकवर. रॅम म्हणजे डॅश डॅश. रॅम म्हणजे डॅश डॅश. काय रॅम म्हणजे? याचा आन्सर काय असू शकतं? रॅमचा लॉंग फॉर्म काय? रॅन्डम ऍक्सेस मेमरी. ओके, तर आपलं हे आन्सर असेल बरोबर ना. एक आन्सर असेल, हे तर काही दोन्ही आन्सर नाहीयेत. रॅन्डम ऍक्सेस मेमरी. रॅम काय असते? व्होलाटाईल मेमरी पण असते. बघा प्रश्न बघा, रॅन्डम ऍक्सेस मेमरी, रॅम हे व्होलाटाईल मेमरी पण असते, तात्पुरती मेमरी पण असते म्हणजेच टेम्पररी, आणि वरीलपैकी सर्व. हे थोडी मराठी इंग्रजी कॉम्बिनेशन केलंय पण समजून घ्या. प्रश्न महत्वाचा आहे, प्रश्नाची पद्धत समजून घेणे महत्वाची आहे. पुढचा प्रश्न, डॅश डॅश यामध्ये माहिती कायमस्वरूपी साठवलेली असते. शक्यतो ऑपरेटिंग सिस्टीम माहिती या प्रकारची मेमरी मध्ये साठवली जाते. यामध्ये माहिती कायमस्वरूपी साठवलेली असते आणि ऑपरेटिंग सिस्टीम यामध्ये स्टोअर केलेली असते. काय असेल उत्तर याचं? रॅन्डम ऍक्सेस मेमरी का नाही? थोडं विचार करा, म्हणजे व्हिडिओ पाहताना विचार करा की रॅन्डम ऍक्सेस मेमरी आन्सर असेल? नाही. व्होलाटाईल मेमरी नाही. वरीलपैकी सर्व तर ऑप्शनच नाही. रीड ओनली मेमरी. इट्स आन्सर इज 2 रीड ओनली मेमरी. इट्स आन्सर इज 4 रीड ओनली मेमरी. ओके, आतापर्यंत आपण संगणक बघितलं, त्याची रचना बघितली. रचनामध्ये सॉफ्टवेअर हार्डवेअर येतं. साठवणूक बघितली, कशी साठवणूक करते, आणि मेमरी बघितलं, आणि कॉम्प्युटरचे उपयोग बघितलं. तेवढंच आपल्याला सिलेबसला आहे. ते सिलेबसला आपण कव्हर केलेलं आहे. आता यामध्ये उगाच इन डिटेल जाण्यात काही अर्थ नाही आणि जाऊ नये, कारण की बाकीचे खूप विषय म्हणजे प्रश्न विचारायला जागा आहेत. पूर्ण सिलेबसमध्ये एक्सटेन्शनला किती प्रश्नाला जागा भेटेल आणि त्यामध्ये परत संगणकाला किती जागा भेटेल, ह्यामध्ये विचार करायसारखी गोष्ट आहे. त्यामुळे प्रॉपर एक्सटेन्शनवर भर दिलेला आपण बरा राहील.